वेलकम दोस्तों, इंग्लिश स्पीकिंग क्लासेस में आपका स्वागत है। मैं हूँ RM सरादे सर। जिस नाम से इंग्लिश स्पीकिंग क्लासेस के नाम से सरादे सर के नाम से आप सर्च करते हो और पहले से लेके अभी तक के और आगे भी हर चीज़ इंग्लिश पढ़ने के लिए आपको मदद करने के लिए हम कुछ एपिसोड वीडियोस बनाते हैं। तो आज हम देखेंगे कन्वर्सेशन स्किल कन्वर्सेशन स्किल्स याच्यामध्ये क्वेश्चन्स याच्यामध्ये आपण पाहणार आहोत क्वेश्चन कन्वर्सेशन स्किल्स कौशल्य संभाषण कौशल्य त्याच्यामधले जे अत्यंत महत्त्वाचे एखाद्याची माहिती लक्षात घ्यायची आहे। आपल्याला एखाद्याची माहिती घेण्यासाठी आपल्याला जे प्रश्न विचारावे लागतात तेव्हा ते कोणते प्रश्न असतात हे खूप महत्त्वाचे आहेत, कारण की डिस्कस करत असताना जास्तीत जास्त आपण बऱ्याचशा गोष्टी प्रश्नाच्या माध्यमातून विचारपूस करतो। तर हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न जवळपास 100 क्वेश्चन आहेत आणि इथं लिहिणं शक्य होणार नाही लिहून त्यापेक्षा प्रिंटेड, कारण की माझी पाहिजे तेवढी हँडरायटिंग पाहिजे तेवढी प्रिंटेड सारखी नाही आहे। तर लक्षात ठेवायचं आहे, तसं म्हटलेलं आहे खराब हँडरायटिंग हे अर्धवट ज्ञानाचे लक्षण आहे। असो, सुविचार आहे, प्रयत्न करतो आहे मी चांगली हँडरायटिंग काढण्याचा, परंतु सगळ्याच गोष्टी पॉसिबल होत नाही। परंतु पहिलेपेक्षा चांगले अक्षर येतात, पहिले तर असे अक्षर येत नव्हते। बघा आता, तर हे कन्व्हर्सेशन स्किल याच्यामध्ये जे क्वेश्चन जे प्रश्न आहेत एकंदरीत आपण एक दुसऱ्याला डिस्कस करताना विचारपूस करताना जेव्हा संवाद साधताना आपल्याला विचारावे लागतात, त्या प्रश्नाचा चार्ट हे इंग्रजीमधले आणि त्याचे हे मराठीमधले अर्थपूर्ण म्हणजे ट्रान्सलेशन पण दिलेलं आहे। याच्यातले शेवटचे 2 वाक्यच साधे वाक्य आहेत, अदरवाईज बाकी सगळे 98 जे सेंटेन्सेस आहेत ते क्वेश्चन्स आहेत, इंट्रागेटिव्ह सेंटेन्सेस आहेत। चला, तर हा जो बाजूला याची झेरॉक्स या पेजची तुम्हाला झेरॉक्स साईडला दिलं जाईल, तर ते झेरॉक्स आपण देखील झेरॉक्स करून टाकायचं, या पेजची झेरॉक्स आपण काढून टाकायचं आणि याचे ट्रान्सलेशन जे आहे मराठीमध्ये, तर याचे सगळे ट्रान्सलेशन म्हणजे कोणत्या इंग्रजी वाक्याला आपण काय म्हणतो हे आपल्या मातृभाषेमध्ये समजायला पाहिजे। आपल्या मातृभाषेमध्ये इंग्रजीचा प्रत्येक शब्द आणि प्रत्येक वाक्य समजायला पाहिजे, त्यालाच इंग्रजी शिकणं म्हणता येईल। कारण की इंग्रजी हे काय आपली मातृभाषा नाही, त्याच्यामुळेच आज आपण पाहतो इंग्रजी शाळांचा आणि इंग्रजी ट्युशन क्लासचा मोठा धंदा झालेला आहे। परंतु हा ट्युशन क्लास धंदा करण्यासाठी बिलकुल नाही आहे। मजबुरीमध्ये काहीतरी जे जीवनाचा उपदेश द्यावं यासाठी मजबुरीमध्ये ह्या इंग्रजीच्या माध्यमातून मी सुरुवात केली, परंतु आता ही मजबुरी नाही, तर हाही एक चिंतेचा विषय झाला माझ्यासाठी। कारण की आज जेवढं आध्यात्मिक किंवा जीवनासाठी जेवढं ज्ञानाची प्राप्ती करण्यासाठी लोक मला दिसत नाही, त्याच्यामध्ये भरपूर अज्ञानी आहेत। म्हणून साधू संत पाखंडी मस्त जेलमध्ये जातात, पोट भरतात, धनसंपत्ती जमा करतात, हे एक मोठं आहे। म्हणजे आध्यात्मिक शास्त्रीय लोकांना समजत नाही। आणि दुसरी गोष्ट आज मी पाहतो आहे गेल्या 15 वर्षापासून, आणि आमचे खेत्रे सर पाहतात की 5-6 वर्षापासून, की इंग्रजी शाळामध्ये जाऊन इंग्रजी मुलांना येत नाही, साधी क्रियापद येत नाही, क्रियापदाचे रूप येत नाही, V1 V2 V3 ING फॉर्म येत नाही, बीचे रूप, हॅवचे रूप, ऑक्झिलरीज म्हणजे हेल्पिंग वर्ब, फ्रेजल वर्ब, प्रोवर्ब मागच्या आठवड्यात मी दिलेच, काही येत नाही। आणि आईवडिलांना ह्या गोष्टी समजत नाही। आणि बोलणारे जे आहेत कसे ना कसे बोलतात, बरेचसे लोकांना वाटते की मस्त इंग्रजी बोलते,
पण तो काय बोलते हे समजत नाही, तेच असते. मग सलाम चौस म्हणतात, काय म्हणतात, असे असे वाक्य बोलतात, पटकन इंग्रजी बोलामध्ये त्यांनी बीच खूप चांगले लेख दिलेले आहेत. सलाम चौने खरंच त्यांना सलाम करायला पाहिजे. तर ते म्हणतात, सीता आला, राम झोपले, श्याम गेली, अशा प्रकारची इंग्रजी बोलणारे आहेत. म्हणजे मराठीमध्ये राम गेली होत नाही, सीता झोपला होत नाही. म्हणजे हे आपल्याला लहानच्या पोरांना सगळ्यांनाच कळते की मराठीचे हा वाक्य चुकीचे आहे. तशाच प्रकारचे इंग्रजीचे वाक्य देखील बरेचसे लोक चुकीच्या बोलतात. क्रियापदचलन नाही तर वाक्य कसे बोलणार. चला, तर याच्यामध्ये तुम्हाला 5 मिनिटाचा मी तुम्हाला थोडंसं मार्गदर्शन केलेलं आहे. सांगितलेल्या गोष्टी आहेत, भरपूर गोष्टी आहेत अशा. आता आपण वळू या संभाषणांचे जे वाक्य आहेत त्यांच्याकडे. तर ठीक आहे, आता मी बसून आरामात तुम्हाला 15-20 मिनिटं अर्ध्या घंट्यामध्ये सांगतो आहे. चला, तर सुरुवात करूया. कोणताही व्यक्ती तुम्हाला तुमच्याकडे आल्यानंतर तुमचं नाव विचारते. आता एक एक गोष्टीचा तपशील सांगण्यापेक्षा सरळ सरळ मी सुरुवात करतो, हे वाक्य म्हणजे काय आणि त्याचा अर्थ पण सांगतो. पहिलं वाक्य आहे, व्हॉट्स युअर नेम, तुझं नाव काय. व्हॉट्स युअर फादर्स नेम, तुझं आडनाव का. व्हॉट्स युअर सरनेम, व्हॉट्स युअर फादर्स नेम, वडिलाचं नाव काय. आणि व्हॉट्स युअर सरनेम, तुझं आडनाव काय. बोलण्याच्या अवघामध्ये उलटापालट होऊन जाते, म्हणून लक्षात ठेवायचं आहे. आता सांगितलं मी इंग्रजी चुका कशा होतात, तर लक्ष नसल्यामुळेच आणि बराबर शिकताना आल्यामुळेच होतात. लॉजिक आहे. आणि माणसाची झालेली चूक हे माणसाच्याच लक्षात आलं पाहिजे की मी काय बोलतो आहे. आता माझी चूक माझ्या लक्षात का आली, कारण की माझ्या लक्ष आहे की मी काय बोलतो आहे, पटकन लक्षात येऊन जाते. त्याचे सराव लागते, अभ्यास लागते की आपण काय बोलतो आहे, कोणत्या चुका होत आहेत, आत्मपरीक्षण करावं लागते त्यासाठी. असो, तर पहा, व्हॉट्स युअर फादर्स नेम, तुझ्या वडिलाचं नाव काय आहे. व्हॉट्स युअर सरनेम, तुझं आडनाव काय आहे. व्हॉट्स युअर ब्रदर्स नेम, हा नाही आहे. तर व्हॉट्स युअर सिस्टर्स नेम, हा पण नाही आहे. अशा प्रकारचे एका वाक्यावरून तुम्हाला अनेक वाक्य पण बनवता येतील. जरी हे वाक्य 100 वाक्य असले तरी ह्या शेकडो वाक्यांची तुम्हाला हजारो वाक्य बनवता येतील, जर तुमच्याकडे अक्कल असेल, लॉजिक असेल तर. वेअर डू यू लिव्ह, वेअर डू यू लिव्ह, वेअर डू यू लिव्ह, कुठं राहतोस तू किंवा तुम्ही कुठे राहता. वेअर डू यू वर्क, कुठे काम करता. हाऊ मेनी ब्रदर्स आर यू, हाऊ मेनी ब्रदर्स हॅव यू, दोन्ही वाक्याचा अर्थ सेम आहे. हाऊ मेनी ब्रदर्स आर यू, तुम्ही किती भाऊ आहात. हाऊ मेनी ब्रदर्स हॅव यू, तुला किती भाऊ आहेत. हाऊ ओल्ड आर यू, वय काय. हाऊ टॉल आर यू, उंची काय आहे. हाऊ मच डू यू वे, तुझं वजन काय आहे. वे, वेट नाही, वे क्रियापद, वे. तर WEIGH, वे, स्टार्टमध्ये बोलून टाकायचं, वे, वजन, तुझं वजन किती आहे. व्हॉट्स युअर बर्थ डेट, व्हॉट्स युअर बर्थ डेट, तुझं जन्मतारीख काय आहे. ऑन विच डेट वर यू बॉर्न, ऑन विच डेट वर यू बॉर्न, कोणत्या तारखेला तुझा जन्म झालेला आहे. हाऊ डू यू गो टू स्कूल, शाळेत कसा जातोस. डू यू गो बाय कार और बाय बस, बसने जातोस की कारने जातोस. व्हेन डू यू गो टू स्कूल, शाळेत कधी जातोस. व्हेन इज युअर स्कूल ओव्हर एव्हरी डे, तुझी दररोज शाळा कधी संपते. डू यू लाईक द सिटी लाईफ, तुम्हाला शहरी जीवन आवडते का. तुम्हाला शहरी जीवन आवडते का, शहरी जीवन आवडते का. वाय डोंट यू लिव्ह इन युअर विलेज, तुम्ही तुमच्या खेड्यात का राहत नाही. डोंट यू लाईक, डोंट यू लाईक टू लिव्ह इन द कंट्री साईड, तुम्हाला ग्रामीण भागात राहायला आवडत नाही का. व्हेन डू यू गो टू बेड, व्हेन डू यू स्लीप, कधी झोपता. व्हेन डू यू गेट अप, व्हेन डू यू वेक अप,
झोपेतून कधी जागे होता, कधी उठता, व्हॉट्स युअर मंथली सॅलरी, व्हॉट्स युअर मंथली सॅलरी, तुमचा मासिक वेतन किती आहे, व्हेन आर यू गोइंग टू रिटायर, तुम्ही सेवानिवृत्त कधी होणार आहात, हॅव यू अप्लाइड फॉर व्हॉलंटरी रिटायरमेंट, तुम्ही ऐच्छिक सेवानिवृत्तीसाठी अर्ज केला आहे का, व्हाय व्हाय डिड यू कॅन्सल युअर प्लॅन ऑफ गोइंग अब्रॉड, विदेशात जाण्याची योजना रद्द का केली, हॅवंट यू एनी चान्स ऑफ गेटिंग अ बेटर जॉब दॅन दिस वन, यापेक्षा अधिक चांगले काम मिळण्याची तुम्हाला संधी नाही का, व्हॉट आर यू सफरिंग फ्रॉम, काय त्रास होत आहे, व्हॉट एल्स यू, काय त्रास होत आहे, आरंट यू फिलिंग वेल, बरं वाटत नाही का, हॅवंट यू एट कन्सल्टेड युअर फॅमिली डॉक्टर, मग तुम्ही तुमच्या डॉक्टरचा सल्ला काय घेतला नाही, संपर्क काय केला नाही, कॅन यू टेक अ डिसिजन इन दिस मॅटर, या बाबतीत निर्णय घेऊ शकता का, हू कॅन प्रिव्हेंट यू फ्रॉम टेकिंग अ डिसिजन इन दिस मॅटर, या बाबतीत निर्णय घेण्यापासून तुम्हाला कोण रोखू शकतो, वेअर आर यू कमिंग फ्रॉम, कुठून येत आहात, आर यू गोइंग टू जॉईन अवर टीम, तुम्ही आमच्या संघात सामील होणार आहात का, इज सी गोइंग टू कंपनी टू जर्मनी, ती तुझ्यासोबत जर्मनीला येणार आहे का, वाय डिडंट यू अटेंड यस्टरडेज मीटिंग, कालच्या सभेला तू हजर का नव्हता, वर यू अनवेल, बरं नव्हतं का, इज दॅट मॅन युअर कलिग, तो व्यक्ती तुझ्या सहकारी आहे का, डोंट यू नो हिम ॲट ऑल, तुम्ही त्याला अजिबात ओळखत नाही का, व्हॉट इज युअर फादर, इथं व्हॉट इज युअर फादरचा अर्थ आहे तुमच्या वडिलांचा व्यवसाय काय, आर यू सॅटिस्फाईड विथ व्हॉट यू गेट, तुम्हाला जे मिळते त्यात तुम्ही समाधानी आहात का, हॅव यू बीन टू अमेरिका, अमेरिकेला कधी गेला आहात का तुम्ही, हॅव यू बीन टू अमेरिका, अमेरिकेला गेलेले आहात का, व्हॉट्स द पॉप्युलेशन ऑफ दिस सिटी, या शहराची लोकसंख्या किती आहे, विच ऑफ दिस पेन्स इज युअर्स, या पेनांपैकी तुमचं कोणतं पेन आहे, विच स्पोर्ट आर यू पर्टिक्युलरली इंटरेस्टेड इन, तुम्हाला कोणत्या खेळामध्ये, कोणत्या क्रीडेमध्ये विशेष गोडी आहे, विच मीडियम डू यू प्रिफर, इंग्लिश और मराठी, कोणता माध्यम अधिक पसंत आहे कोणता माध्यम, मराठी की इंग्रजी, व्हॉट आर यू वरीड अबाउट, तुला कशाची काळजी वाटत आहे, विच कॉलेज डू यू अटेंड, तुम्ही कोणत्या कॉलेजात शिकता, व्हॉट आर युअर क्वालिफिकेशन्स, तुमची शैक्षणिक पात्रता काय आहे, व्हॉट इज युअर मदर टंग, सुरुवात केली आपण मातृभाषा बद्दल, मी सांगितलं सुरुवातीला बोललो तर तेच तो पण प्रश्न आहे, व्हॉट इज युअर मदर टंग, तुमची मातृभाषा काय आहे, डू यू नो उर्दू, तुम्हाला उर्दू येतो काय, कॅन यू स्पीक द फ्रेंच लँग्वेज, कॅन यू स्पीक द फ्रेंच लँग्वेज, तुम्हाला फ्रेंच लँग्वेज बोलता येते का, विच इज द बेटर एक्सरसाइज रनिंग और स्विमिंग, कोणता व्यायाम अधिक चांगला आहे, धावणे की पोहणे, व्हॉट इज रॉंग विथ दॅट मशीन, त्या मशीनमध्ये काय बिघड आहे, इज दिस मशीन इन वर्किंग ऑर्डर, ही मशीन चालू स्थितीत आहे का, आर यू गोइंग टू अपियर फॉर दॅट एक्झामिनेशन, तुम्ही त्या परीक्षेत बसणार आहात का, मस्ट यू गो टुडे, आज तुम्ही गेलेच पाहिजे का, आर यू अफ्रेड ऑफ डार्कनेस, तुम्हाला अंधाराची भीती वाटते का, इज इट नेसेसरी फॉर यू टू गो टुडे, तुम्हाला आज जाणे आवश्यक आहे का, वाय वर दोज स्टुडंट्स अब्सेंट येस्टरडे, टुमारो येणारा, येस्टरडे गेलेला, म्हणजे काल ते विद्यार्थी गैरहजर का होते, वाय आर द चिल्ड्रन शाउटिंग, मुलं का ओरडत आहेत, आर यू क्वालिफिकेशन फॉर दॅट पोस्ट, क्वालिफाईड आहे, आर यू क्वालिफाईड फॉर दॅट पोस्ट, तुम्ही त्या जागेसाठी पात्र आहात का, हाऊ फार इज नेहरू प्लॅनेटरियम फ्रॉम हिअर, किती दूर, हाऊ फार इज नेहरू प्लॅनेटरियम फ्रॉम हिअर, इथून नेहरू तारांगण किती दूर आहे, व्हॉट काइंड ऑफ अ मॅन इज ही, तो कोणत्या प्रकारचा मनुष्य आहे, व्हॉट इज युअर कंप्लेंट अगेन्स्ट हिम, तुमची त्याच्या विरुद्ध काय तक्रार आहे, वाय डोंट यू लॉज अ कंप्लेंट अगेन्स्ट युअर कॉलसम नेबर, तुम्ही तुमच्या भांडखोर शेजाऱ्याविरुद्ध तक्रार दाखल का करत नाही, डिड सी कंप्लेंट अबाउट द फूड इन दॅट हॉटेल, तिनं त्या हॉटेलमधील अन्नाबाबत तक्रार दाखल केली का, वाय डू यू हेट दॅट पर्सन, तुम्ही त्या व्यक्तीचा द्वेष का करता, आर यू अक्वेंटेड विथ दॅट मॅन, तो व्यक्ती तुमचा परिचित आहे का, डू यू नो हर,
तुम्ही तिला ओळखता का? डस शी नो यू? ती तुम्हाला ओळखते का? हाऊ लॉंग हॅव यू बीन लिव्हिंग इन महाराष्ट्र? हाऊ लॉंग हॅव यू बीन लिव्हिंग इन महाराष्ट्र? तुम्ही महाराष्ट्रात कधी पासून राहत आलेले आहात, म्हणजे किती काळापासून राहत आलेले आहात? सिन्स व्हेन हॅज यू बीन वर्किंग इन दॅट फॅक्टरी? सिन्स व्हेन हॅज यू बीन वर्किंग इन दॅट फॅक्टरी? तुम्ही त्या कारखान्यात कधीपासून काम करत आलेले आहात? पहा, पूर्ण चालू काळाचे वाक्य आहेत हे. इज धिस युअर कार? काही टेन्सच्या रचना, ऑक्झिलरीच्या रचना, वेगवेगळ्या ज्या रचना आहेत, तर सगळ्या प्रकारचे मिक्स क्वेश्चन याच्यामध्ये आहेत. जर तुम्ही अभ्यास केला तर खूप मोठा फायदा होईल याचा. इज धिस युअर कार? इज धिस युअर कार? ही कार तुमची आहे. इज धिस कार युअर्स? ही कार तुमची आहे. दोन्ही वाक्याचा अर्थ सारखाच आहे. हुज कार इज दॅट? कोणाची कार आहे. हुज बुक्स आर दीज? कोणाच्या पुस्तकं आहेत. आर दीज युअर बुक्स? ही तुझी पुस्तकं आहे का. हाऊ मच शुगर डू यू टेक इन टी? तुम्ही चहामध्ये किती साखर घेता. शुगर असेल, तुम्हाला शुगरची बिमारी असेल, तर तुम्ही चायमध्ये साखर घेणार नाही, बिना साखरेचं पिणार नाही का, असं. तर ठीक आहे. हू डझन अंडरस्टँड दॅट पॅसेज? इथं शुगर शब्द आला म्हणून सांगितलं. हां, हू डझन अंडरस्टँड? भरपूर अशा गोष्टी आहेत, एकावरती अनेक अशा शेकडो गोष्टी अवलंबून असतात. फक्त चिंतन विचार म्हणून पाहिजे, म्हणजे कळेल की किती माणसामध्ये विचाराची क्षमता आहे. हू डझन अंडरस्टँड दॅट पॅसेज? तर तो उतारा कोणाला समजला नाही. वाय डोंट यू वर्क हार्ड टू अचीव युअर गोल्स? तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी तुम्ही कठीण परिश्रम का करत नाही. हाऊ कॅन ही अकाउंट फॉर हिज युजवेल? तो आपल्या संपत्तीचा कसा खुलासा करतो. कॅन यू सिंग वेल? तुम्ही चांगले गाऊ शकता का. डू यू सस्पेक्ट एनी फाऊल प्ले इन दिस मॅटर? या बाबतीत काही दगाफटका आहे, तुम्हाला संशय आहे का. इन विच बुक हॅव यू रेड सच थिंग्स? अशा गोष्टी कोणत्या पुस्तकात तुम्ही वाचलेल्या आहात. वेअर डिड यू फाइंड हिज बुक्स? आता हे वाक्य सगळे लर्न झाले असल्यामुळे फास्ट गतीने मी बोलू शकतो. तुम्हाला मात्र सुरुवातीला डायरेक्ट कोणतेही वाक्य कम्प्लीट नॉनस्टॉप बोलता येणार नाही. एक एक शब्दांचा उच्चार, अर्थ हे लक्षात घ्यावा लागेल, त्याचा अभ्यास करावा लागेल, मग बोलता येईल. तर वेअर डिड यू फाइंड हिज बुक्स? तुम्हाला त्याची पुस्तके कुठे सापडली. फॉर हुम आर यू वर्किंग सो हार्ड? तुम्ही इतके परिश्रम कोणासाठी करता आहात. व्हॉट डू यू नो अबाउट सच मॅटर्स? या बाबतीत तुम्हाला काय माहित आहे. इस मामले में आप क्या जानते हो. व्हाय आर यू ट्राइंग टू मॉलिफाय हिज अँगर? तुम्ही त्याचा राग शांत करण्याचा प्रयत्न का करत आहात. आर यू अँग्री विथ मी? तुम्ही माझ्यावर रागावलेले आहात. व्हॉट डू यू मीन? म्हणण्याचा अर्थ काय आहे. व्हॉट स्टेप्स आर बिंग टेकन टू इम्प्रूव्ह द कंडिशन? परिस्थिती सुधारण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत. व्हॉट हॅपन वेन यू अपोज्ड हिम? त्याला विरोध केला तेव्हा काय घडलं, काय झालं. व्हॉट डू यू वांट फ्रॉम मी? माझ्याकडून तुम्हाला काय हवं आहे, काय पाहिजे आहे. हाऊ आर यू गोइंग टू पास युअर टाइम हिअर? तुम्ही तुमचा वेळ इथं कसा घालवणार आहात. हाऊ शुड धिस हॅव बीन डन? हे कसं केलं गेलं पाहिजे होतं. धिस कुडंट हॅव बीन डन विदाउट युअर हेल्प? तुमच्या मदतीशिवाय मी हे करू शकलो नसतो. आय कुडंट हॅव डन धिस विदाउट युअर हेल्प. पहिला वाक्य आहे धिस कुडंट हॅव बीन डन विदाउट युअर हेल्प, पॅसिव्हाइजचं. तर तुमच्या मदतीशिवाय हे केलं जाऊ शकलं नसतं. याच्यामध्ये करता नाही. आपण दुसऱ्या शेवटच्या वाक्यामध्ये 100वा वाक्य त्याच्यामध्ये आय कुडंट हॅव डन दिस, याच्यामध्ये मी करता आहे आय कुडंट हॅव डन दिस विदाउट युअर हेल्प. तुमच्या मदतीशिवाय मी हे करू शकलो नसतो. तर अशा प्रकारचे हे 100 वाक्यांचा चार्ट मी तुम्हाला देतो आहे. एकंदरीत ज्या ज्या गोष्टी मी तुम्हाला देतो आहे, सांगतो आहे, याच्यापासून मला काही मिळावं हा बिलकुल उद्देश नाही आहे. उलटा यूट्यूब या चॅनलला किंवा इंस्टाग्रामला असे जे काय फेसबुकला जे जे अत्यंत महत्त्वाच्या भूमिका निभवत आहेत हे चॅनल्स, कारण की या माध्यमातून अनेक चांगल्या गोष्टी आणि वाईटही गोष्टी, टाइमपासच्या गोष्टी जास्त पाहणारे लोक आहेत याच्यामध्ये.
परंतु ह्या गोष्टी टाइमपासच्या नाही आहेत. जरी आज कमीत कमी फॉलोअर असले, सबस्क्रायबर असले आणि दृष्टिकोन कमी लोकांचा जरी असला तरी एकंदरीत हळूहळू ह्या गोष्टी वाढत राहतील. कारण की शहाणपणाच्या गोष्टी, अकलेच्या गोष्टी, सत्याच्या गोष्टी ह्या खूप कासवगतीनं हळूहळू पसरतात. परंतु टाइमपासच्या मूर्ख पागलपणाच्या ज्या गोष्टी आहेत, नाटक, नौटंकी, पिक्चर, दुनियाभराच्या ज्या गोष्टी आहेत ज्याच्यापासून, किंवा गेम्स वगैरे आहेत त्याच्यापासून वास्तविक पाहता काही फायदा होत नाही, टाइमपास होते. परंतु टाइमपास जरी ह्या अज्ञानी लोकांचा टाइमपास जरी बंद केला ते जगू शकत नाही. सगळे साधू संत किंवा सगळ्यांनाच एका ठिकाणी बसता येईल आणि सगळ्यांना मी सांगतो असं सांगता येईल आणि बोलता येईल का? तर असं नाही आहे. तर लक्षात ठेवायचं आहे, ह्या ज्या गोष्टी मी सांगतो आहे या गोष्टी एका वेळेस आताच सांगितलेल्या ह्या 20-25 मिनिटातल्या ज्या गोष्टी आहेत ह्या काय तुम्हाला 20-25 दिवसातही होणार नाही, वेळ लागेल. परंतु पुन्हा पुन्हा जरी ह्या गोष्टी करत राहिल्या तर मग होतात. पण टाइमपासच्या गोष्टी आहेत ती एकदाच पाहिल्यानंतर समजून जातात, त्याला काही अक्कल लागत नाही. अकलेच्या गोष्टीला अक्कल लागतात. मग तो अध्यात्माच्या असो, इंग्रजीच्या असो, की कोणताही सब्जेक्ट असो, सायन्स असो, मॅथ्स असो, कोणताही सब्जेक्ट असो, त्याला मात्र अक्कल लागते, मेहनत लागते. गणित सोडवायचं असेल तर सूत्र पाठांतर करावं लागतात, इंग्रजी बोलायचं असेल तर शब्द पाठांतर करावं लागतात. एकंदरीत तुम्हाला जरी जीवनावरती बोलायचं असेल तर आध्यात्मिकाच्या म्हणजे आत्मज्ञानामध्ये आपल्याला प्रविष्ट केलं पाहिजे, चिंतन विचार केला पाहिजे, काय बोलायचं काय नाही बोलायचं. बोलणारे तर भरपूर आहेत, काही कमी नाही आहेत. परंतु विचारपूर्वक बोलणारे मात्र किती आहेत, विचारपूर्वक खाणारे किती आहेत, विचारपूर्वक चांगलं मार्गदर्शन करणारे शिक्षक किती आहेत. तर लवकरात लवकर त्या ट्युशन क्लासची PHB नावाची संस्था रजिस्ट्रेशन होत आहे, ज्यामुळे अजून जास्त या भंडारा जिल्ह्यातच नाही, महाराष्ट्रातच नाही, ऑल इंडियामध्ये या गोष्टी निर्माण व्हायला पाहिजे. आणि आपल्या देशातच नाही तर जगामध्ये देखील ह्या गोष्टी जायला पाहिजे. कारण की जगामध्ये अनर्थ होत आहेत. सर्वत्र शिक्षण क्षेत्र असून देखील अध्यात्म न कळल्यामुळे, ईश्वरी शक्ती न कळल्यामुळे अनर्थ घडतात आणि घडत आहेत. युद्ध, मारामाऱ्या सगळ्या ज्या गोष्टी होतात, रेप, बलात्कार दुनियाभराच्या त्या होत आहेत. याच्यावरती काय लहानपणापासून मुलांना चांगले संस्कार, आता सांगितलं चांगले संस्कार, त्या पहिल्याच्या 5 मिनिटाचा जो 4.5 मिनिटाचा जो एक इंस्टाग्रामसाठी दिलेला जो एपिसोड आहे तो पहा तुम्ही, त्याच्यात सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारच्या ह्या ज्या गोष्टी आहेत या इंग्रजीच्या माध्यमातून अध्यात्माच्या म्हणजे जीवनाचं ज्ञान मला द्यायचं होतं. त्यासाठीच मी या ट्युशन क्लासची निर्मिती केली. अदरवाईज मी म्हटलं असतं की या तुम्हाला जीवनाचं ज्ञान देतो, सुखी जीवनाचं ज्ञान देतो या, तर विद्यार्थी आले असते. बिलकुल नाही. आज इंग्रजी शाळेत जाऊन इंग्रजी शिकत नाही, गणितासाठी एकेका विषयासाठी कसे पागलसारखे झालेले आहेत, किती पैसा खर्च करतात. परंतु शिक्षण घ्यायचं कसं, एक एक विषय समजून घ्यायचा कसा, वन थिंग ॲट अ टाइम. पहा, एक साधे सब साधे, परंतु हेच गोष्ट समजत नाही. आणि त्याच्यामुळे 10-10, 15-15 वर्ष शाळेतही जातात, ट्युशनही लावतात, परंतु मुलांचं टॅलेंट विकसित होत नाही, त्यांची प्रतिभाशक्ती विकसित होत नाही. त्यासाठी इथं दर आठवड्यामध्ये एक मेडिटेशन क्लास ठेवलेला आहे. इथं 3 क्लासमध्येच विद्यार्थ्यांना स्वतःची ओळख, एकंदरीत अभ्यास कसं करायचा आणि त्याचे टॅलेंट विकसित कसं करायचं, ह्या 3 प्रत्येक संडेला 1 घंट्याच्या क्लासमध्ये, म्हणजे 3 घंट्याचा जरी क्लास करणारे जे राहतील, 3 एपिसोड पाहणारे आणि करणारे जे राहतील, त्यांना मात्र जीवनभर साथ देणाऱ्या ज्या गोष्टी इथं मिळतील आणि मिळत आहेत. आणि ह्या मीडियाच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही देतो आहेत. आणि म्हणून यूट्यूबचं जे चॅनल तयार करणारा जो कोणी व्यक्ती असेल त्याला मी हात जोडून प्रणाम करतो. तर उलट या गोष्टी आज सर्वत्र पसरण्याचं एक माध्यम आहे. मग चांगला देणारा व्यक्ती असेल चांगल्या गोष्टी पसरतील, वाईट देणारा वाईट, तो बनवणाऱ्याचा फाल्ट नाही आहे, बिलकुल नाही आहे. तर यूट्यूब चॅनलचा मी धन्यवाद देतो. आणि उलट त्यांनाच आपल्याला मदत करायला पाहिजे, त्यालाच आपल्याला पैसे द्यायला पाहिजे. पण मी ऐकलेलं आहे की यूट्यूबच्या माध्यमातून पैसे पण मिळतात. कशाला पैसे द्यायच्या, इतक्या चांगल्या गोष्टीचा माध्यम तयार झालेला आहे. उलट
ज्या माध्यमातून लोकांपर्यंत आमच्या गोष्टी जातात, मग आम्हाला द्यायला पाहिजे की नाही, अशा प्रकारचे माझे विचार आहेत. तर युट्यूबचा धन्यवाद करतो, तुमचा पण धन्यवाद करतो. इंग्रजी पाहायची असेल तर, इंग्रजी शिकायची असेल तर पहिल्यापासूनचे एपिसोड पहा. 25 मिनिटं झालेले आहेत, तर पहिल्यापासून एपिसोड पहा तुम्ही. अदरवाईज जर इंग्रजी शिकायचं नाही आहे, नुसते भाषण प्रवचन म्हणजे जीवनाचे ज्ञान शिकायचे आहे, तर इंस्टाग्रामवरती आणि युट्यूबवरती पण 5-5, 7-7, 10-10 मिनिटाचे भाषण प्रवचन दिलेले आहेत. मोक्षाचा केंद्रबिंदू तुम्हाला त्याच्यात दिसून येईल. बुद्धाचे विचार दिसून येतील, महावीराचे विचार दिसून येतील, चक्रधर स्वामीचे विचार दिसून येतील, वामनराव पै असो, आचार्य रजनीश असो, ज्ञानेश्वर महाराज असो, तुकाराम असो, तुकडोजी महाराज असो, प्रत्येक खऱ्या संताचे विचार त्याच्या केंद्र या आम्ही जे व्हिडिओज तयार करतो याच्यातून तुम्हाला दिसून येतील. तर ठीक आहे मित्रांनो, या कन्व्हर्सेशन स्किलच्या माध्यमातून क्वेश्चन जे प्रश्न आहेत, इंटरॅगेटिव्ह सेंटेन्सेस जे आहेत, या माध्यमातून तुम्हाला थोडंसं मार्गदर्शन केलेलं आहे भाषण प्रवचन. कारण की ते म्हणतात ना, गीत्याची खून मेल्याशिवाय जात नाही, तशाच प्रकारचं आहे की मी कोणताही क्लास घेत असताना असं कधीच नाही होत की मी 5 मिनिटंही बोलणार नाही आणि बोलल्यानंतरच मग बाकीच्या गोष्टी मी सांगत राहतो. कारण की बोलण्यातून तुमच्यामध्ये आत्मशक्ती निर्माण होईल आणि होतेच. जर तुम्हाला शिकायचेच आहे आणि आत्मशक्ती निर्माण करायचीच आहे, तर आत्मशक्तीशिवाय तुम्ही कोणती गोष्ट शिकू शकत नाही, लक्षात ठेवायचं आहे. तर जसं मी कोणतेही वाक्य फास्ट गतीनं इंग्रजीचं वाक्य मी बोलून दाखवलं, तसंच भाषण देताना, प्रवचन देताना देखील खडखडाट किंवा लडखडाट होत नाही. आणि ह्या गोष्टी काय मी पाहून सांगत नाही, हे देखील मला तोंडपाठ आहेत, परंतु एखादा वाक्य सुटणार नाही बोलण्याच्या ओघामध्ये, आणि म्हणून मी नजर टाकून तुमच्यासमोर ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता सविस्तर याचा अभ्यास करण्यासाठी बाजूला दिलेले चार्ट इंग्रजी आणि मराठीमधले वाक्य तुम्ही आपल्याकडे लिहून घ्या किंवा झेरॉक्स काढा, आणि या संभाषणांच्या वाक्यांच्या जे शिकणारे विद्यार्थी आहेत किंवा व्यक्ती आहेत किंवा पेरेंट्स पण असतील किंवा शिक्षक देखील असतील, त्यांनी याचा फायदा घ्यावा असं मला वाटतं. दॅट्स ऑल.